हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय अरविंद एसबी यूट्यूब चॅनल. तर आज मी यूट्यूबचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज आपण बघणार फ्रेंड्स, फर्स्ट चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. तर नॅचरल रिसोर्सेस कोणकोणचे आहेत तर ते आपण आज बघणार आहोत. म्हणजेच एअर हवा आहे ना, आणि वॉटर पाणी आहे, आणि जमीन पण आहे. तर हे आपण काही अशी जी इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे आजचा, तर तरीही व्हिडिओला स्किप करू नका फ्रेंड्स. तरी आजचा जो व्हिडिओ आहे तर ले बेसिक कॉन्सेप्ट आहे या लेसन मध्ये. तर चला तर स्टार्ट करूया. तर फ्रेंड्स, नॅचरल रिसोर्सेस. तर आता नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय तर नैसर्गिक संसाधने. म्हणजेच नैसर्गिक म्हणजे नेचर कडून नैसर्गिक आहेत, ते कोणचे नॅचरल आहेत. तर असे जे रिसोर्सेस आहेत तर ते आपण बघणार फ्रेंड्स. असे कोणकोणचे रिसोर्सेस आहे नेचर कडून भेटलेले आपल्याला. एअर आहे, वॉटर आहे आणि लँड आहे. ओके फ्रेंड्स, तर हेच आपण आज याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. चला तर बघूया फ्रेंड्स. तर नॅचरल रिसोर्सेस फर्स्ट आपण घेणार आहोत. नॅचरल रिसोर्सेस. ओके, तर आपण पहिले हे चित्र बघूया. तर ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. तर आपलं जे हे आहे पृथ्वीवर, ते त्याच्यावर काय आहे, लेअर आहेत. ओके, विनो. ओके, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे फ्रेंड्स. ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. नेहमी लक्षात ठेवायचे फ्रेंड्स. हे कोणत्याही परीक्षामध्ये तुम्हाला विचारू शकतं, म्हणून हे लक्षात ठेवावं लागेल फ्रेंड्स. ओके, तर ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. तर असे काही आपल्याला थर विचारेल. तर ऍटमॉस्फिअर म्हणजे काय तर वातावरण. जे आपलं वातावरण आपण म्हणतो ना, आजचं वातावरण एवढं खराब कसं काय झालं. ओके, तर हेच काय आपलं ऍटमॉस्फिअर. ओके फ्रेंड्स, वी नो. अँड ऑल्सो फ्रेंड्स, तर जलावरण, हायड्रोस्फिअर. ओके, हायड्रोस्फिअरलाच आपण काय म्हणतो, जलावरण. ओके फ्रेंड्स, जलावरण म्हणजेच जे हायड्रोस्फिअर म्हणजे फ्रेंड जे पाण्यामध्ये असतं त्याला आपण हायड्रोस्फिअर असं म्हणतो. म्हणजे त्याला मराठीमधून जलावरण असे म्हणतात. आणि फ्रेंड्स, तिसरा आहे लिथोस्फिअर. ओके, लिथोस्फिअर. आता लिथोस्फिअर म्हणजे काय तर शिलावरण. ओके, तर आय होप तुम्हाला हे सगळं कळायला फ्रेंड्स. ओके, तर हे जे आहे ते पृथ्वीचे काय आहेत तर लेयर्स आहेत ना. ओके, काय लेयर्स आहेत. तर फ्रेंड्स, आपण आता बघत होतो नॅचरल रिसोर्सेस. तर आपण आता चित्र ऑब्झर्व केलं, आणि आता आपण बघूया नॅचरल रिसोर्सेस. तर आपण पहिले मी तुम्हाला सांगतो नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय. तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जे की जी संपत्ती अशी की ती आपल्याला नेचरकडून मिळालेली आहे, म्हणजे ती नॅचरल आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, नॅचरल रिसोर्सेस असे म्हणतो. तर नॅचरल रिसोर्सेस कोणकोणचे आहेत तर एअर आहे, वॉटर आहे, लँड आहे. हे सगळे काय आहेत फ्रेंड्स, नॅचरल रिसोर्सेस आहेत. ओके, नॅचरल रिसोर्सेस आहेत. तर नॅचरल रिसोर्सेस, you can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky, that is in the air. Okay friends, तर हे जे आहे हे चित्र, यामध्ये काही आकाशामध्ये आहेत तर काही जमिनीवर आहेत. ओके, तर आपण हे सगळे आता बघितलेले. ओके, thus all things on the earth are associated with air, water and land. म्हणजे हे जे काही घटक आहेत, काही पाण्यात आहेत ना, तर काही घटक जमिनीवर आहेत. तर पृथ्वीवर असणारे हे जे सर्व बाबी आहेत ते हवा, पाणी व जमीन यांच्याशी काय संबंधित आहे, यांच्यावरच ते काय अवलंबून नाही तर संबंधित आहेत. तर एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ, ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच तर हे जे आहेत पृथ्वीवर असणारे हे जे सर्व बाबी आहेत, ते पाणी आहे, जमीन आहे, हवा आहे. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. म्हणजे पृथ्वीचे जे स्पेअर्स आहेत. ओके, स्पेअर्स जे आहेत तर ते कोणकोणचे आहेत तर तुम्ही आताच बघितलेले ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ओके फ्रेंड्स, तर आपण हेच बघत होतो, एकदम इझी फ्रेंड्स. ओके, तर मोर एव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपी दिस 3 स्पेअर्स ऑफ द अर्थ. ओके, तर हे जे स्पेअर्स आहेत ते कुठं आहेत, अर्थवर आहेत.
These living things are the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. म्हणजे जे ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर हे सगळं मिळून काय म्हणतं तर बायोस्फिअर तयार होतं. म्हणजे ते सगळे मिक्स झाले ना, तर ते सगळे मिक्स झाले तर काय तयार होतं तुम्ही आता इथं बघू शकता तर बायोस्फिअर तयार होतं. ओके, दिस स्फेअर्स हॅव फॉर्म ऑन द अर्थ नॅचरली. ओके, हे नॅचरल आहेत ना फ्रेंड्स. ओके, तर वी हॅव लर्न ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. आपण हे सगळं मागच्या प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्येच आपण हे सगळं बघितलेलं आहे. ओके फ्रेंड्स, द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. ओके, तर फ्रेंड्स हे जे पृथ्वीच्या जे सभोवताली वातावरणाचा म्हणजे हे जो काय फ्रेंड्स हवेचा थर आहे ना, हवेचा काय थर आहे. ओके, तर the surface of the earth comprises water and land, that is the hydrosphere and lithosphere. म्हणजेच फ्रेंड्स हे काय म्हणतायत माहिती आहे का, तर पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो पाणी आणि जमीन म्हणजे जलावराने आणि शिलावरणाने काय बनलेला आहे. कोणता पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो कशाने बनलेला आहे, पाणी आणि जमीन. म्हणजेच आपण क्लिअरली म्हणू शकतो जलावरण व शिलावरण पासून बनलेले म्हणून आपण क्लिअर म्हणू शकतो. ओके फ्रेंड्स, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर पासून हे म्हणजेच फ्रेंड्स हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर पासून हे बनलेले. तर तुम्ही एकदम इझी फ्रेंड्स, डू नॉट टेक अ टेन्शन. ओके फ्रेंड्स, तर बघूया. तर आपण बघत होतो द सरफेस of the earth comprises water and land, that is the hydrosphere and lithosphere. Of this, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. Figure 1.2 shows the proportion of land and water on the earth's surface. म्हणजे काय फ्रेंड्स, यापैकी जलावरणाचा जो भाग आहे तो शिलावरणाच्या तुलनेने कसा जास्त आहे ना. ओके, पृथ्वीवरील जे जमीन व पाण्याचे जे प्रमाण आहे ते आपल्याला आकृती 1.2 मध्ये दर्शवलेलं आहे. तर 1.2 आपण 1.2 बघूया, प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. तर आपण चित्रामध्ये एक ऑब्झर्व करू शकतो, लँड कमी आहे आणि वॉटर 71% आहे. म्हणजे लँड जे आहे ते 29% आहे तर वॉटर 71% आहे. तर यामध्ये जास्त कोणाचं आहे, वॉटर जास्त आहे पृथ्वीवर. ओके फ्रेंड्स, द अर्थवर कोणाचं जास्त आहे, वॉटर जास्त आहे. ओके फ्रेंड्स, तर लँड आपल्याला कमी आहे. ओके, तर प्रॉपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं. आपल्याला कोणीही काही विचारू शकतं, तर आपल्या लँड 29% आहे तर असं काही आपल्याला विचारू शकतात, वॉटर किती पर्सेंट आहे आपल्या अर्थवर, तर 71% आपल्याला हे लक्षात ठेवायचं. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला कळालेलं असेल. We also upon these naturally components in solid, liquid and gases form as resources. In other words, we use them to fulfill our environments. Let us now study all these three compounds in detail. म्हणजे जे आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास करूया, आपण आता करणार आहोत. तर हे आपण मी पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया फ्रेंड्स. तर आपले एक इथे टॉपिक राहिला होता फ्रेंड्स. ओके, तर ते मी घेऊन टाकतो. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. म्हणजे फ्रेंड्स हे जे पृथ्वीवर जे सजीव आहेत ते ही सजीव सृष्टी जी आहे ते टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे जे घटक आहेत ते कसे महत्वाचे आहेत. हे नसले तर आपण जिवंत राहू शकत नाही. ओके फ्रेंड्स, तर यांना हे जे आहेत फ्रेंड्स याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. म्हणजे जे नेचर आहे ना फ्रेंड्स, नॅचरल आहेत, हे आपल्या नेचर कडून भेटलेले आहेत. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला कळालं असेल. तर फ्रेंड्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे जे ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर आता हे जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरवर आपण बेसिक कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर आज फक्त इंट्रोडक्शन व्हिडिओ होता, मी पहिले सांगितलं होतं.
तरी फ्रेंड्स तुम्हाला इंट्रोडक्शनच झालं असेल तर ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, हायड्रोस्फिअर म्हणजे काय, लिथोस्फिअर म्हणजे काय आपण काही बघितलं होतं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. तर भेटूया फ्रेंड्स पुढच्या लेक्चरमध्ये. ओके फ्रेंड्स, तर लेक्चर कसं झालं बिलकुल कॉमेंटमध्ये कळवा. आणि माझे चॅनल तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर बिलकुल करा फ्रेंड्स. आणि बिलकुल करा फ्रेंड्स, शेअर करा जास्त करून. ओके फ्रेंड्स, काय करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय फ्रेंड्स, थँक्स.